हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुमची विज्ञानची शिक्षिका वैष्णवी पाटील. स्वागत आहे तुमचं गुरुवर्या अकॅडमी मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमचा जो काही तिसऱ्या पाठाला आपण सुरुवात केली आहे, सजीवांमधील विविधता आणि त्यांचं वर्गीकरण. तर त्यापैकी आज आपण हा जो काही दुसरा भाग आहे त्याला सुरुवात करतोय. पहिल्या भागामध्ये आपण वनस्पतींमध्ये कोणती कोणती विविधता आढळते, कशा प्रकारे त्यांचं कोणत्या निकषांवरती वर्गीकरण करण्यात आलं, वर्गीकरण करण्याची गरज का लागली, या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आपण मिळवलेली आहेत. तर आता आपण वनस्पतींचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण समजून घ्यायला सुरुवात करूया. यामध्ये लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. यामध्ये सुरुवातीला वनस्पतींचं वर्गीकरण. तर सभोवतालच्या वनस्पतींचा आकार, उंचीमध्ये फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. त्या आधारे आपण वनस्पतींचं सहज वर्गीकरण करतो. तर आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा वनस्पती आहेत. काही वनस्पती उंच उंच वाढलेल्या असतात, काही वनस्पती अगदी ठेंगण्या असतात, तर काही वनस्पती ह्या मध्यम उंचीच्या असतात. तर यावरून आपण सभोवतालच्या वनस्पतींचं वर्गीकरण किंवा त्यांच्यामध्ये सहजपणे आपण विविधता शोधू शकतो. तर इथे आपल्याला एक प्रश्न विचारला गेला आहे, सांगा पाहू. तर तो प्रश्न काय म्हणतो हे आपण पाहूया. तर आंबा, वड व चिंच यांच्यामध्ये काय साम्य आहे? साम्य म्हणजे काय? तर सारखेपणा काय आहे? तर आंबा, वड आणि चिंच या वनस्पतींमध्ये तुम्हाला काही सारखेपणा आढळतो का? तर तुम्ही काय म्हणाल, मॅडम आंब्याच्या झाडाला आंबे लागते, वडाच्या झाडाला वड लागतात छोटे छोटे, आणि चिंचेच्या झाडांना चिंच लागतो, पण यांच्यामध्ये काही सारखेपणा तर मला आढळत नाही, बरोबर? तर याचं बरोबर उत्तर आहे की आंबा, वड व चिंच हे बहुवार्षिक वनस्पती आहेत आणि फुले असणारी वनस्पती आहे. आंबा, वड आणि चिंच हे सर्व वनस्पती कशी असतात? बहुवार्षिक असतात. म्हणजे बऱ्याच वेळेला 2 वर्षातून एकदा किंवा ते जास्त वर्ष जगणारे असतात आणि फुले सुद्धा यांना असतात. तर तुम्ही आंब्याचं झाड, चिंच, वडाचं झाड हे सर्व वनस्पती पाहिल्याच असाल, तुमच्या परिसरामध्ये ते उपलब्ध सुद्धा असतील. त्यानंतर आपण जो काही आपला कॉन्सेप्ट होता तो आपण पाहूया. आपली संकल्पना काय होती? तर वृक्ष. त्यावरून आपल्याला काय समजलं? वृक्ष काय असतात? तर काही वनस्पती उंच वाढतात, त्यांचं खोड काय असतं? टणक व मजबूत असतं. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात, त्यांना अनेक वर्ष फुले आणि फळे येतात. अशा वनस्पतींना वृक्ष म्हणतात. वृक्ष हे उंच व आकाराने मोठे व बहुवार्षिक असतात. तर काही वनस्पती एवढ्या उंच असतात की आपल्याला त्यांच्या पुढे आपण काहीच नसतो, अगदी छोटे छोटे असतो. म्हणजे ज्या पद्धतीने एखाद्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स पुढे आपण असतो, तशा पद्धतीने हे जे काही वृक्ष असतात ते मोठमोठी असतात, उंचीने असू देत की मग आकाराने असू देत. त्यांचे जे काही खोड असतं, याला आपण खोड म्हणतो, तर हे खोड कसं असतं? अगदी मजबूत असतं, टणक असतं, म्हणजे थोडंसं कठीण असतं. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात, त्यांना अनेक वर्ष फुले फळे येतात. अशाच वनस्पतींना आपण काय म्हणतो? वृक्ष म्हणतो. आणि वृक्ष हे उंच व आकाराने मोठे आणि बहुवार्षिक असतात, म्हणजे जास्त काळ जगणारे ते असतात. त्यानंतर पुढे आपण पाहूया. तर सांगा पाहूचे जे काही प्रश्न होता तो आपण समजून घेतलेलाच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जास्वंद, कणेर आणि घाणेरी यांच्यामध्ये काय साम्य आहे? तर गणपती बाप्पाचं आवडतं फूल म्हणून आपण कोणाकडे पाहतो? जास्वंदाकडे पाहतो. तर जास्वंद असेल, कणेरी असेल, कणेरी तुम्ही पाहिली आहे, तर तिला छोटे छोटे गुलाबी रंगाचे फुले असतात, त्यातून थोडासा उग्र वास येतो. तर ही कणेरी असेल, जास्वंद असेल किंवा घाणेरी, तर रस्त्याच्या कडेनं आपल्याला छोट्या छोट्या गुच्छ असल्यासारखी फुले पाहायला मिळतात, त्यांना घाणेरी म्हणतो. त्याला उग्र वास येतो बराचसा, म्हणजे अगदी स्ट्रॉंग असा वास येतो. आणि यांच्यामध्ये काय सारखेपणा आहे मग? तर जास्वंद, कणेर आणि घाणेरी या वनस्पतींची उंची जवळपास 2 मीटर असते आणि यांना फुले येतात. तर या तीनही वनस्पती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतील. पहिली जी काही वनस्पती आहे ती काय आहे? जास्वंद आहे. त्यानंतर दुसरी वनस्पती आहे कणेर, यालाच कणेरी सुद्धा म्हटलं जातं. आणि तिसरी जी काही वनस्पती आहे, इथे तुम्ही पाहू शकता, अशा वनस्पती तुम्ही रस्त्याच्या कडेने पाहिल्या असाल, तर ही वनस्पतीच म्हणजे घाणेरी, यालाच आपण लॅन्टॅनम म्हटलं जातं. तर अशा वनस्पतींचं, या तिन्ही वनस्पतींचं सारखेपणा काय आहे? तर या तिघांची उंची जवळपास 2 मीटर एवढी असते
आणि या तिघांनाही काय असतात, फुले आपल्याला कॉमनली पाहायला मिळतात. त्यांचा हे काय आहे, सारखेपणा आहे. त्यानंतर पुढे आपण वळूया पुढच्या भागाकडे. पुढचा भाग काय म्हणतो, तर ह्या ज्या काही वनस्पती आहेत ज्यांची उंची जवळपास 2 मीटर पर्यंत असते, त्यांच्या ज्या काही फांद्या असतात त्या जमिनीलगत असतात, त्यांनाच आपण झुडूप म्हणतो. तर काही वनस्पती या जमिनीलगत वाढतात. जमिनीलगत असताना अनेक फांद्या फुटतात. वृक्षांच्या तुलनेत त्यांची उंची व आकार लहान असतो, मात्र त्यांचे खोड जाड व टणक असते. कण्हेर, जास्वंद, घाणेरी, कोरांटी, गुलाब ही झुडपे 2 ते 3 मीटर उंचीपर्यंत वाढतात. तर काही वनस्पती या जमिनीलगत म्हणजे अगदी त्यांची कमी उंची असते, अगदी म्हणजे फार कमी नव्हे तर मध्यम आकाराची. तर जमिनीलगत असतात, त्यांना फांद्या सुद्धा जमिनीपासूनच फुटायला सुरुवात होते. वृक्षांच्या तुलनेमध्ये त्यांची जी काही उंची असते ती कमी असते आणि आकार सुद्धा लहान असतो, मात्र त्यांचं जे काही खोड आहे ते मात्र जाड असतं आणि अगदी टणक असतं, म्हणजे थोडंसं कठीण असतं. कण्हेर, जास्वंद, घाणेरी आणि कोरांटी, गुलाब ही त्याची उदाहरणं आहेत आणि ही झुडपं जवळपास 2 ते 3 मीटर एवढी वाढतात. त्यानंतर पुढे आपल्याला आणखी एक प्रश्न विचारला गेला आहे, तो लक्षात घ्या. प्रश्न काय आहे, तर प्रश्न असा आहे की मेथी, सदाफुली यांच्यामध्ये काय फरक आहे. तर मेथी, सदाफुली कमी उंचीचे रोपटे आहेत व घरगुती उपचारांसाठी ते काय केले जातात, वापरले जातात. पूर्वीच्या काळी पहा, आजीचा बटवा नावाचा एक प्रकार आपल्या घरांमध्ये असायचा आणि त्यामध्ये बरेचसे औषधी वनस्पती असायची, बरेचसे औषधी असायची, ज्याद्वारे घरच्या घरी काय केलं जायचं, तर छोटे मोठे आजार हे नीट केले जायचे, दुरुस्त केले जायचे. तर त्यासाठी मेथी आणि सदाफुली वापरली जातात. सदाफुली काय कशी दिसते तुम्हाला माहित असावी, त्याचं चित्र आपण पाहणारच आहोत. पण या ज्या काही छोट्या छोट्या वनस्पती आहेत त्या एका विशिष्ट वर्गामध्ये येतात आणि तो विशिष्ट वर्ग म्हणजे काय, तर रोपटे. रोपटे सुमारे 1 ते 1.5 म्हणजे जवळपास 1.5 मीटर पर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडं ही वृक्ष व झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक आणि हिरवी असतात. रोपटे काही महिने ते 2 वर्ष जगतात. मग यांचा जीवनमानाचा कालावधी किती आहे, काही महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंत आहे. वनस्पतींच्या खोडांच्या आकारावर, उंचीनुसार त्यांचं वृक्ष, झुडूप आणि रोपटे असे प्रकार आहेत. तर ही मेथी आहे. मेथीची भाजी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडत नसेल, पण आई किंवा तुमची जी काही मम्मी असेल ती तुम्हाला जबरदस्ती खाऊ घालत असेल. पण तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मेथी आहे तर या मेथीच्या मुळा तुम्ही कधी पाहिल्या आहेत का. तर त्या मुळांना छोट्या छोट्या गाठी असतात आणि त्या गाठीमध्ये रायझोबियम नावाचे छोटे छोटे जीवाणू आढळतात. आणि ते जीवाणू काय करतात, तर ते जीवाणू आपल्या वातावरणामध्ये असलेला जो काही नायट्रोजन आहे त्याचं स्थिरीकरण करण्याचं काम ते करतात आणि या मेथीपासून आपल्याला बरेचसे जीवनसत्व सुद्धा मिळतात. जर तुम्ही ही मेथीची भाजी नाही खाल तर तुमच्यामध्ये कुठल्या तरी विटामिनची, कुठल्या तरी जीवनसत्वाची कमतरता तुम्हाला आढळून येईल. त्यामुळे सर्व भाज्या व्यवस्थितपणे खात जा, आईला त्रास देत जाऊ नका जेवण करताना. त्यानंतर पहा सदाफुली कशी दिसते, तर सदाफुली बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळते, तुमच्या भागामध्ये, तुमच्या परिसरामध्ये सुद्धा तुम्हाला ती पाहायला मिळेल. त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग म्हणजे सांगा पाहू. तर तुम्ही भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे असे वेल तुम्ही पाहिले आहेत का. ते कशाच्या आधारावरती वाढतात, तर भोपळा असेल, कलिंगड असेल, गारवेल असेल, कावळी असेल, द्राक्षे आहेत. तर यांची सर्व वेली आढळतात आणि ही सर्व वेली कशाच्या आधारावर वाढत असलेली तुम्हाला आढळून येतील, तर हो, मी भोपळा, कलिंगड, गारवेल, कावळी, द्राक्षे असे वेल पाहिलेली आहेत. तर ते कशाच्या आधारावरती वाढतात, तर ते विशिष्ट अशा एखाद्या वनस्पतीचा, वस्तूचा आधार घेऊन वाढत असतात. मग आता आपण वनस्पतीच्या प्रामुख्याने 3 गटामध्ये आपण वर्गीकरण केलं होतं. कशाच्या आधारावरती, तर त्यांचं खोड असेल, त्यांचं जे काही उंची आहे याच्या आधारावरती आपण 3 गटांमध्ये विभाजन केलेलं होतं. पहिला गट म्हणजे वृक्ष, दुसरा गट झुडूप आणि तिसरा गट म्हणजे रोपटे. त्यानंतर आपण आणखी एक गट पाहणार आहोत, तो म्हणजे वेल. तर या ज्या काही वेली आहेत त्यांचं वर्गीकरण आपण खोड किंवा त्यांच्या उंचीनुसार करत नसून तर त्यांचं वर्गीकरण त्या मदत घेतात, आधारात घेऊन वाढत असतात त्याद्वारे करतो. काही वेली वाढ होण्यासाठी आधाराची मदत घेतात तर काही वेली जमिनीवर पसरतात.
मनी प्लांट सारख्या वेलीला हवाई मुळे असतात. काकडीच्या वेलीला स्प्रिंग सारखे धागे असतात. ते तुम्ही पाहिले आहेत का? त्यांचा काय उपयोग होत असेल? किंवा मग वेलीच्या खोडाला हात लावून पहा, तुम्हाला काय जाणवतं? तर वेलीचे जे काही खोड असतात ते अतिशय लवचिक असतात, मऊ व हिरवे असतात. त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्यानं होत असते. तर या ज्या काही वेली असतात त्या कोणाच्या तरी आधाराने, कोणाच्या तरी मदतीने काय होतात? वाढत असतात. काही वेली काय करतात? जमिनीवरती पसरतात. मनी प्लांट सारख्या ज्या काही वेली आहेत तर त्या वेली प्रामुख्यानं काय होतात? तर प्रामुख्यानं त्या वेलींना हवाई मुळं असतात, म्हणजे त्यांची जी काही मुळं असतात ते हवेमध्ये तरंगत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तशाच पद्धतीनं काकडीला तुम्ही अशा पद्धतीची स्प्रिंग सारखी रचना असलेली बरेचसे अवयव पाहिली असाल. तर हे अवयव काकडीमध्ये काय काम करतात? कशासाठी असतात ते? तर ही जी काही स्प्रिंग सारखी धागे असतात ही त्या वेलीला इतर आधार मिळवून देण्यासाठी मदत करत असतात. आधार मिळवून आधाराला जवळपास चिटकून राहण्यासाठी, त्याच्यावरती तग धरण्यासाठी ते काम करत असतात. तशाच पद्धतीनं ही जी काही स्प्रिंग सारख्या रचना असतात हे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी सुद्धा त्या वेलीला काय करत असतात? मदत करत असतात. त्यानंतर आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग काय म्हणतो तो समजून घेऊया. तर सांगा पाहू याकरिता आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. तर शेतातील बाजरी, गहू, मका, मुळा ही पिके किती वर्ष जगतात? तर शेतातील बाजरी आणि ज्वारी ही पिके 1 वर्ष जगतात. मका, मुळा, गहू ही पिके जवळपास 2 वर्ष जगतात. मग यावरून सुद्धा वनस्पतींचं वर्गीकरण करण्यात आलं. ते वर्गीकरण अशा पद्धतीचं आहे. यामध्ये लक्षात घ्या की ज्वारी, सूर्यफूल यांसारख्या वनस्पतीचं जीवनचक्र एकाच वर्षात पूर्ण होतं. त्यांना वार्षिक वनस्पती म्हणतात. तर ज्वारी असेल, सूर्यफूल असेल यांसारख्या ज्या काही वनस्पती असतात त्यांचं जीवनचक्र काय होतं? एकाच वर्षामध्ये पूर्ण होतं. त्यांना आपण वार्षिक वनस्पती म्हणतो. तर वार्षिक वनस्पतींची उदाहरणे काय आहेत असा जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तुम्ही काय सांगाल? ज्वारी आणि सूर्यफूल. त्यानंतर पुढे आपण जाऊया. पुढे पहा, गाजर, बीट यांसारख्या वनस्पतींचे जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात. त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. गाजर असेल, बीट असेल यांसारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्ष लागतात. 2 वर्षांचा त्यांचा कालावधी असतो जीवनमानाचा. तर त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. आणि यांची उदाहरणे काय असतील? तर गाजर आणि बीट. त्यानंतर पुढे लक्षात घ्या, जास्वंद, कण्हेर ही झुडपे, तर आंबा, गुलमोहर असे वृक्ष अनेक वर्ष जगतात. त्यांना अनेक वर्ष काय येतात? फळे आणि फुले येतात. जीवन क्रम कालावधीनुसार वनस्पतींचं वार्षिक, द्विवार्षिक व बहुवार्षिक असे प्रकार पडतात. तर ज्या काही वृक्ष अनेक वर्ष जगतात त्यांना आपण बहुवार्षिक म्हणतो. तर इथे आहे बहुवार्षिक. तर बहुवार्षिक वनस्पती असतात त्यांना त्या जोपर्यंत जिवंत आहेत किंवा विशिष्ट अशा कालावधीपर्यंत फुले आणि फळे येत असतात. मग यांची उदाहरणं म्हणजे काय? आंबा असेल, गुलमोहर असेल किंवा मग जास्वंद, कण्हेर असेल, हे सर्व बहुवार्षिक वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे आपण जाऊया. आणखी आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे. तर या पाठामध्ये बरेचसे प्रश्न विचारले गेले आहेत. तर वनस्पतींच्या कोणत्या भागाकडे फुलपाखरे व इतर कीटक आकर्षिले जातात? वनस्पतींच्या फुलांकडे कीटक व फुलपाखरे आकर्षिले जातात. फक्त कीटक आणि फुलपाखरेच नव्हे तर आपण सुद्धा बऱ्याच वेळेला सुंदर आणि मनमोहक अशा सुंदर आणि मनमोहक अशा फुलांकडे आणि त्यांच्या सुगंधाकडे आकर्षित होत असतो. त्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे तर वनस्पतींचं वर्गीकरण आणखी एका निकषावरून पडतं. ते म्हणजे त्या वनस्पतींना फुले आहेत की नाहीत यावरून. तर ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना आपण सपुष्प वनस्पती म्हणतो. तर ज्या वनस्पतींना फुले येत नाहीत त्यांना अपुष्प वनस्पती म्हणतो. तर ज्या काही अपुष्प वनस्पती असतात त्यांना मूळ, खोड, पाने असे अवयव अस्तित्वात राहत नाहीत. फक्त त्यांच्यामध्ये तसे अवयव असल्यासारख्या छोट्या छोट्या रचना असतात. तर सपुष्प वनस्पतींची उदाहरणे घ्या. कोणती कोणती आहेत? तर गुलाब असेल, जास्वंद असेल, मोगरा असेल, अशी वेगवेगळी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. आणि अपुष्प वनस्पती जर आपण पाहिल्या तर शैवाल असेल, बरीचशी कवके आहेत.
बऱ्याचशा वनस्पती निवडुंग असेल, यांना फुले येत नाहीत. तर अशा बऱ्याचशा वनस्पती आपल्याला त्यांची उदाहरणे पाहायला मिळतील. बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की सपुष्प आणि अपुष्प वनस्पती म्हणजे काय, यांच्या व्याख्या लिहून उदाहरणे द्या. तर त्यावेळेला तुम्हाला ही व्याख्या लिहिता यायला हवी आणि ही उदाहरणे सुद्धा देता यायला हवी. तर इथे आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, जरा डोके चालवा या संदर्भाखाली. तर पहिला प्रश्न हा आहे की भूछत्र, अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहेत? तर भूछत्र, अळंबी ही ज्याला आपण काय म्हणतो तर अपुष्प प्रकारची वनस्पती आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला फुले आढळ येत नाहीत. त्यानंतर उंबर ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? उंबर ही सपुष्प वनस्पती आहे, कारण त्यांचं जे काही फूल आहे ते फळामध्येच आढळून येतं किंवा त्या फळामध्येच लुप्त होतं. त्यानंतर पहा, नेचे, शैवाळ, मनी प्लांट या वनस्पतींना फुले असतात का? तर नाही, नेचे, शैवाळ आणि मनी प्लांट सारख्या वनस्पतींना फुले आढळून येत नाहीत. त्यानंतर पुढे पहा, माहित आहे का तुम्हाला या संदर्भाखाली काही माहिती दिली गेली आहे. तर यामध्ये जगातलं सगळ्यात मोठं फूल कुठे आढळतं? तर इंडोनेशियामध्ये आढळतं. तर हे फूल आहे, त्याचं नाव आहे रॅफ्लेशिया अर्लोंडी. तर फुलाचा जो काही व्यास आहे सुमारे 1 मीटर एवढा मोठा व्यास आहे. या उलट जगातील सगळ्यात लहान फूल, सर्वात लहान फूल उल्फिया आहे आणि या वनस्पतीचा व्यास 0.5 मिलीमीटर एवढा आढळतो. इथे तुम्ही पाहू शकता. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगामध्ये जेवढ्या जास्त मोठ्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात, तेवढ्याच कमी म्हणजे अगदी कमी व्यासाच्या सुद्धा वनस्पती, फुले सुद्धा पाहायला मिळतात. त्यानंतर पुढे आपण वळूया आता पुढच्या भागाकडे. पुढे आणखी आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे, सांगा पाहू या संदर्भाखाली. तर डाळिंबाचे झुडूप कोठे वाढतं? डाळिंबाचं जे काही झुडूप असतं ते जमिनीवर वाढतं. कमळ कोठे वाढतात? तर पाण्यात वाढतात. तिसरा प्रश्न आहे, पानकणीस, गारवेल कोठे वाढतात? तर जे काही पानकणीस असेल, गारवेल असेल, पाण्याचे साठे असलेल्या ठिकाणी ते वाढतात. अमरवेल ही वनस्पती कोठे वाढते? तर अमरवेल ही दुसऱ्या वनस्पतींवर वाढते. तर हे पानकणीसाची काही उदाहरणे आहेत. अमरवेल तर आपण यापूर्वी सुद्धा समजून घेतलेली आहे, काय असते, कशा पद्धतीनं ती काम करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये सुद्धा वनस्पतींशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. तर त्यांच्यामध्ये त्यांचं आयुर्मान काय असतं, जीवनमान काय असतं ते असेल, किंवा मग त्यांचं जे काही वेल असतील यावरती आपण व्यवस्थितपणे सर्व प्रश्न, सर्व गोष्टी समजून घेतलेल्या आहेत. आशा करते की तुम्हाला ते समजलेल्या असाव्यात. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबत आहोत. हा जो काही दुसरा भाग आहे तो इथे संपतो. जर तुम्हाला या पाठाचा पहिला आणि तिसरा भाग पाहायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला इयत्ता 6वी विज्ञान या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, पाहायला विसरू नका. तशाच पद्धतीने जर तुम्हाला याबाबत काही अडचणी असतील तर नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवल्या जातील. तशाच पद्धतीने जर तुम्हाला पर्सनली या भागावरती काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याकरिता तुम्ही आमचे वेगवेगळे सोशल मीडिया अकाउंट्सला जॉईन करू शकता. त्याच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा, काळजी घ्या. नाव